ना 2 भाग, 2 पोर्शन चॅप्टर राहिलेत ना, संपून टाकू बाबा आज लवकर. ठीक आहे. हो हो त्या दिवशी आपण तुला मी फॉर्मचं सांगत होतो, तर तुला ही फॉर्मचं हो मध्ये आपलं आणलेलं ना, ते सांगतो मग फॉर्म कसं करायचं. ठीक आहे. हम्म हो सर. युटिलिटीज मास्टर डेटा फॉर्म आणि कॉपी केलेलाच फॉर्म ओपन करतो मी. तो त्या दिवशी ओपन केलता. हा 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 फॉर्म होता ना तो, F26001 न्यू 1 F26, बरोबर आहे. कळलं का? हा फॉर्म होता तो. सर एक मिनिट सर, नवीन दाखवा. काय म्हटलास? ओपन केलं कसलं? नवीन नवीन नवीन. हा, युटिलिटीज मास्टर डेटा आणि फॉर्म वर जायचं आणि ओपन करायचं. ओपन केलं. हा, आता तुझ्याकडे फॉर्म असा जुना असेल ना अवेलेबल, तर तो तू हा ओपन करू शकतो. जर नसेल जुना, तर काय करावं लागतं, की जुन्या फॉर्मचा तुला रेफरन्स घ्यावा लागतो आणि कॉपी करावा लागतो तो. मग त्याला कसं कॉपी करायचं? युटिलिटीज मास्टर डेटा फॉर्म आणि कॉपी. कळलं? मग हो कॉपी कॉपी करण्यासाठी काय करायचं? जे तुझं ओरिजिनल जुना रेफरन्स आहे त्याला सिलेक्ट करायचं. कुठलं पण नाव असू शकतं. हा हा जुना रेफरन्स चांगला आहे. मग मी ह्याला सिलेक्ट करतो. F26001 वाली प्लॉट फ्रेम फॉर्म सिलेक्ट करतो, टायटल पेजचा ओपन करतो आणि त्याला ना तुझं नाव देतो. मग समज तुझं नाव देतो ह्या प्लॉट फ्रेम फॉर्मला. ठीक आहे, राकेश दिले नाव. हो आणि सेव्ह करतो. सेव्ह केलं तर ही प्लॉट फ्रेम अशी आली, बरोबर आहे. कळलं का? हम्म. हा, हो सर, कळलं कळलं. हा, ही फॉर्म आता तुझा असा आला. मग आता तुला ना ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजेत ना, आपल्यानुसार फॉर्म तयार करायचा. असं आता आपल्याला जसा फॉर्म पाहिजे नाही का, नॉर्मली आपल्याला काय काय पाहिजे? कस्टमरचं नाव पाहिजे, क्लायंटचं नाव पाहिजे, क्लायंटचा ऍड्रेस आणि कस्टमरचा ऍड्रेस पाहिजे आणि प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन पाहिजे. एवढंच पाहिजे मला. मग मी काय करणार, हे बाकीचा जो अनवॉन्टेड डाटा आहे ना, तो डिलीट करणार. असा. कळलं? असं हो करतो. अनवॉन्टेड डाटा डिलीट करतो आणि हा डाटा पण मला नको आहे. मग हा पण डाटा मी काय करतो, डिलीट करून टाकतो. आता आता काय करायचं? आता आपल्याला 2 ठिकाणी 2 कंपनीचे लोगो पाहिजेत. मग पहिलं पॅनल बनवणाऱ्याचा लोगो पाहिजे आणि कस्टमरचा लोगो पाहिजे. मग पॅनल बनवण्याचा लोगो कसा करायचा? इन्सर्ट, मी काल त्या दिवशी सांगितलेलं. इन्सर्ट इमेज फाईलवर हो जायचं आणि पॅनल कुणी बनवलाय? कॉटमॅकवाल्याने समज बनवलाय. तर त्याचा लोगो घ्यायचा, सिलेक्ट करायचं, ओके करायचं, येस करायचं आणि असा पॅनल घ्यायचा. इथं लोगो घ्यायचा. कळलं? हो सर. आता आपलं कॉटमॅक झालं, कॉटमॅकचा लोगो आला. आता आपल्याला एबीबीचा लोगो पाहिजे, कारण आपलं कस्टमर एबीबी आहे. म्हणजे पॅनल ज्याला आपल्याला द्यायचं आहे ना, त्याचं नाव कोण आहे? एबीबी आहे आपला कस्टमर. तर याला कस्टमरला असं सिलेक्ट केला मी. तर क्लिअर आहे ना काय केलं मी ते? हो सर. हा, आता मला काय करायचं आहे, की मला कस्टमरचं नाव पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडं कस्टमरचं नाव आणि मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा कमिशन करणाऱ्याचं नाव पाहिजे. तर कमिशनचं करणाऱ्याचं नाव ही प्रॉपर्टी नाही आहे, ही एक नॉर्मल टेक्स्ट आहे. तर नॉर्मल टेक्स्ट कसं टाकतो आपण ई प्लॅन मध्ये? टीचा सिम्बॉल घेऊन, म्हणजे टी वाला येतो. हा, टी टी टाकायचं. टी सिम्बॉल नाही, टी ते ह्याचं आहे, शॉर्टकट आहे ती टेक्स्टची, टेक्स्ट टाकण्यासाठी. मग आता ही नाव काय माझं? कस्टमर आपलं ह्याचं कमिशनचा नंबर आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग नेम म्हणतो याला, ओके करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग नेम टाकलं मी. तर मॅन्युफॅक्चरिंगचं नेम झालं आणि ह्याला ना प्रॉपर्टी ह्याच्या फॉर्मॅटमध्ये जाऊन ह्याची साईज वाढवतो. ही छोटी साईज आहे ना, मग 5 करतो मी, साईज वाढवली, मॅन्युफॅक्चरिंग नेम झालं. ठीक आहे. आता ओके. हा लोगो थोडा मोठा वाटतं, ह्याला बारीक करतो. बारीक झाला की चांगला वाटतं. आता मॅन्युफॅक्चरिंग नेम झालं. आता नेक्स्टला मला काय पाहिजे? मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेस पाहिजे. तो पण टाकून घेतो मी, ऍड्रेस. आता काय करतो, हा जो फॉर्मॅट आहे ना ह्याचा, तोच ठेवतो. फॉर्मॅट चेंज नाही करत. मग फॉर्मॅट काय झालं, म्हणजे फॉर्मॅट म्हणजे दोघांचे सेमच, विड्थ, हाईट, दोघांचं टेक्स्ट साईज सेम, सगळं सेम राहतंय. असं केलं मी. म्हणजे ह्याचं 5 होती ना, फॉर्मॅटमध्ये गेलं तर टेक्स्टची साईज किती होती ह्याची? फॉन्ट साईज किती होती? 5 mm. तर ह्याची पण किती झाली? 5 mmच आहे माझ्याकडे. कळलं? हो हा, आता तसंच काय करायचं मला? आता मला काय पाहिजे अजून? आता मला हे पाहिजे. ही काय आपला क्लायंट आहे, तर क्लायंटचं नेम ते पण टाकून घ्यायचं. क्लायंट नेम आणि क्लायंटचा ऍड्रेस.
ह्याचा फोटो मारून घे. जर तुला म्हणजे पुढं असा फॉर्म बनवायचा असेल टायटल पेजचा तर तू असं बनवू शकतो. हम्म. मला आता हाच फॉर्मॅट पाहिजे ना तर काय करायचं, एक ऑप्शन आहे कॉपी फॉर्मॅट करायचं आणि इथं जायचं, इथं क्लिक करायचं आणि असाइन फॉर्मॅट करायचं. बघ आलं, ते सेमच आलं त्याचे हाईट आणि विड्थ. पण हे क्लायंट ऍड्रेस पाहिजे मला. इथं मी क्लायंट नेम टाकलंय, त्याला ऍड्रेस करतो. ठीक आहे, क्लिअर आहे ना? हो सर. आता हे झालं माझं नॉर्मल टेक्स्ट. पण मला ना स्पेशल टेक्स्ट पाहिजे. मग स्पेशल टेक्स्ट मला कसं टाकता येणार? त्यासाठी मी तुला काय सांगितलेलं, कसं जावं लागतं आठवतंय का? इन्सर्ट मध्ये का सर? हा बरोबर आहे. अरे शिकलास की तू. आता स्पेशल टेक्स्ट मध्ये गेला की दोन टाईपच्या प्रॉपर्टी राहतात. एक प्रोजेक्टची प्रॉपर्टी. आता मला सांग, ही प्रोजेक्टची प्रॉपर्टी आहे का पेजची प्रॉपर्टी आहे? मॅन्युफॅक्चरिंग नेम क्लायंट. प्रोजेक्टची असेल ना सर? हा बरोबर आहे, प्रोजेक्टची प्रॉपर्टी. मॅन्युफॅक्चरिंग हे सर्व प्रोजेक्टच्या नावात येतं. मग आता आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंगचं नाव आहे का बघूया. प्रॉपर्टी अवेलेबल आहे का? नाही. मग मॅन्युफॅक्चरिंगलाच कमिशन म्हणतात आपल्या याच्यामध्ये, इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये. मग कमिशनची प्रॉपर्टी आपल्याकडे असणार. मग कमिशनची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. अप्लाय करायचं, ओके करायचं, ऍड करायची. ठीक आहे. ओके. ह्याचा फॉर्मॅट मी तसंच करतो, कॉपी फॉर्मॅट, इथं असाइन फॉर्मॅट. असाइन फॉर्मॅट होईना, एक मिनिट. प्रॉपर्टीवर जातो, फॉर्मॅटमध्ये जातो आणि त्याची साईज वाढवतो, 5 mm करतो. ठीक आहे, 5 mm झाली. हे ना माझं ग्रीडवरच येते ना, मला ग्रीडवर नको आहे समज. म्हणजे मला माझ्यानुसार पाहिजे तर काय करायचं, ऑफ करायचं ग्रीड. स्नॅप टू ग्रीड मोड आहे ना, ऑफ करायचा. म्हणजे आपल्या अकॉर्डिंग ते येऊन जातं तिथं, आपल्याला जिथं पाहिजे तिथं. कळलं? आता हो. नेक्स्ट टाइम माझं मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेस. परत जायचं इन्सर्ट स्पेशल टेक्स्ट. थांब, अश्वमेघ आली वाटतं. ओके ठीक आहे. आपला आता मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेस आहे, बरोबर आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेस मध्ये काय राहतो, आता मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेसची प्रॉपर्टी आपण बघू. इन्सर्ट मध्ये जाऊ, स्पेशल टेक्स्ट मध्ये जाऊ, प्रोजेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जाऊ. तर मॅन्युफॅक्चरिंग ऍड्रेस किंवा कंपनी ऍड्रेस बघू. कंपनी ऍड्रेस ही प्रॉपर्टी टाकून बघू. ठीक आहे. आता कंपनी ऍड्रेस इथं प्रॉपर्टी आहे, मग ती घ्यायची, अप्लाय करायचं, ओके करायचं. आता ही फॉर्मॅट आहे ना, तो तिथं अप्लाय करतो, कॉपी, आणि इथं जातो असाइन फॉर्मॅट करतो. क्लिअर आहे? हे कळलं ना काय केलं मी? हो. आता क्लायंटचं नाव आणि क्लायंटचा ऍड्रेस, आता हे दोन प्रॉपर्टी आपल्याला ऍड करायचे. पुन्हा तसंच जायचं, इन्सर्ट स्पेशल टेक्स्ट प्रोजेक्ट प्रॉपर्टी. आता क्लायंटचं नाव म्हणजे काय, कस्टमरचं नाव, कस्टमरचा डाटा. तर कस्टमरचं आपल्याकडे बघायची प्रॉपर्टी आहे का? तर प्रॉपर्टी आपल्याकडे काय आता आहे, कस्टमरचं नाव आहे, बरोबर ना. कस्टमरचं हो. फुल नेम आहे, प्रॉपर्टी आपल्याकडं. अप्लाय, ओके. हे अप्लाय केली, ओके केली. आता क्लायंटचा ऍड्रेस म्हणजे कस्टमर डिस्क्रिप्शन. इन्सर्ट स्पेशल टेक्स्ट प्रोजेक्ट प्रॉपर्टी आणि कस्टमरचं डिस्क्रिप्शन. कस्टमर डिस्क्रिप्शन, ओके. अप्लाय आणि ओके केलं. म्हणजे माझ्या सगळ्या प्रॉपर्टी आता ऍड झालेल्या आहेत. कळलं ना? आता ह्याचा फॉर्मॅट पण हा सेमच ठेवतो मी, म्हणजे फॉर्मॅटमध्ये चेंज नाही करायचं आपल्याला. झालं, म्हणजे हे एकदम त्याच्यानुसार मॅच केलं, आपल्यानुसार एकदम. हाईट विड्थ त्याची सेम राहिली, फॉन्ट साईज पण सेम राहिलं. कळलं काय केलं ना? हो सर. हा. आता मला काय पाहिजे, प्रोजेक्टचं नाव पाहिजे. माझ्या टायटल पेजवर प्रोजेक्टचं नाव लागणार ना, कारण माझं प्रोजेक्ट काय हे तर कळलं पाहिजे लोकांना. जेव्हा मी टायटल पेज ओपन करीन तर प्रोजेक्टचं नाव लय महत्वाचं आहे. कुणाला पहिल्यांदा समजणार कसं की आपलं प्रोजेक्ट ऍक्च्युली आहे काय, बरोबर ना. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रोजेक्टचं नाव पाहिजे. तर मी काय करतो, पहिल्यांदा नॉर्मल टेक्स्ट घेतो प्रोजेक्ट नावाचा, ज्याचं प्रोजेक्ट नाव असेल, बरोबर आहे. ओके केलं, ओके केलं आणि इथं इन्सर्ट केलं. पण ह्याचा जो फॉर्मॅट आहे ना, तो एकदम लहान वाटते. तर हे लहान एवढं ठेवून चालत नाही. थोडं त्याला फॉर्मॅट त्याचा चेंज करून आहे ना, त्याचा फॉन्ट साईज वाढवूया. मी याला 10 mm करतो, म्हणजे बघू किती मोठा वाटतोय तो. हा ठीक आहे, प्रोजेक्ट नेम ठीक वाटतोय आता. ठीक आहे. आता याची प्रॉपर्टी आपल्याला ऍड करावं लागेल. परत जायचं इन्सर्ट मध्ये, स्पेशल टेक्स्ट प्रोजेक्ट प्रॉपर्टी मध्ये. आणि आता माझ्या प्रोजेक्टचं ते डिस्क्रिप्शन असणार, बरोबर ना. प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन, अप्लाय आणि ओके. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपल्याला फक्त प्रॉपर्टी ऍड करायचे आहेत आणि आपल्याला नॉर्मल टेक्स्ट आणि स्पेशल टेक्स्ट ऍड करायचं आहे.
कळलं नाही कसं आपण करतोय? हो सर. आता इथं ऍक्च्युली ह्याची पण फॉर्मॅट आपल्याला चेंज करता येतो असा डायरेक्ट जाऊन. जर नाही चेंज झाला तर अप्लाय ओके ओके झालं. ठीक आहे, प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन झालं. आता हे बाकीच्या प्रॉपर्टी काय करतो, हाय तशा मी तर कॉपी पेस्ट करतो, कारण मला ह्याच तिथं पाहिजे आहेत खाली पण. तर परत हे पण प्रॉपर्टी ऍड करतो. क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचं, इथं जाऊन ऍड करायचं. परत हे ह्याला पण असं सिलेक्ट करायचं, डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट करायला येतं ना, तो सांगितलं ना मी त्या दिवशी. हो सर येतं. डुप्लिकेट साठी डी प्रेस करायचं, हे सिलेक्ट करायचं, डी प्रेस करायचं, त्याचा स्पेसिफाय पॉईंट करायचा, म्हणजे त्याला काय म्हणतात, रेफरन्स पॉईंट म्हणायचा त्याला. रेफरन्स पॉईंट सिलेक्ट करून त्याला ऍड करायचं सिस्टीम मध्ये. परत हे झालं, ओके केली, एकच क्वांटिटी पाहिजे, आणि ही पण आता ऍड करतो, क्लायंटचा ऍड्रेस. आता माझं एवढं पूर्ण फॉर्म तयार झाला, बरोबर आहे, राकेश नावाचा, जो ऑलरेडी माझ्याकडे कोणता फॉर्म होता सिस्टीम मध्ये अवेलेबल, F26#001. नंतर त्याला मी काय केलं, कॉपी केलं आणि तुझं नाव दिलं राकेश नावाचं. आता काय झालं, माझा फॉर्म बनला, ही बॅकएंडची गोष्ट झाली, ही बॅकएंड मध्ये चालू आहे. मग आता काय केलं मी, फॉर्म क्लोज करतो, क्लोज केला फॉर्म. आता मला काय पाहिजे, माझा जो टेबल इथं जो एलव्ही पॅनलचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये किंवा न्यू न्यू प्रोजेक्ट आहे समज, इथं टायटल पेज आहे. आता मला हे नको आहे, जे आता मी बनवलंय ना, मला हे नको आहे, मला राकेश नावाचं टायटल पेजचं फॉर्म पाहिजे. मग काय करणार, प्रॉपर्टीज मध्ये जाणार इथं टायटल पेजच्या, आणि फॉर्म नेम आहे ना तिथं ब्राउज करणार. ब्राउज केला की आता मला राकेशचं पाहिजे, हा माझा फॉर्म होता ना आता नवीन बनवलेला. मग तिथं प्रिव्ह्यू करतो, प्रिव्ह्यू केला की हा होतो, मग ओपन केला, अप्लाय केला आणि ओके केला, तर हा माझा नवीन तयार झालेला फॉर्म आहे. कळलं? म्हणजे इथून आपण सेव्ह केलं तर तिथं म्हणजे येतं का, हा, तिथं सेव्ह होतं का सर? आता काय झालं, आपण जे करत होतो ना युटिलिटीज डेटामध्ये फॉर्म मास्टर, मध्येच. हा मास्टर डेटामध्ये बॅकएंडचा झाला की फॉर्म बनवणं ही गोष्ट बॅकएंडची झाली, पण जी प्रोजेक्ट मध्ये अप्लाय करणं ही फ्रंट एंडची गोष्ट झाली, की फ्रंट एंडला जाऊन ती फॉर्म अप्लाय केला मी तो. आता इथं जे कोपऱ्यात आहे ना, तुझं नाव आलं असेल बघ इथं, F26#001 राकेश. मग आपण हा फॉर्म नवीन बनवला आपल्यानुसार. क्लिअर आहे? हो सर. ओके. तर असंच आपण काय करतो, टेबल ऑफ कंटेंटचा, टायटल पेजचा, किंवा प्लॉट फ्रेम तर आपण बघितले त्या दिवशी, खालची प्लॉट फ्रेम राहते, म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण ड्रॉइंग बनवतो. तर आपले पण जेवढे पण आता रिपोर्ट बनणार आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म तयार करता येतात. टेबल ऑफ कंटेंटचा फॉर्म राहतो आपला, टायटल पेजचा फॉर्म राहतो. आता आपण काय करू, ह्या एलव्ही पॅनलच्या प्रोजेक्टमध्ये टायटल पेज, तुझी ती प्लॉट फ्रेम होती ना, फॉर्म होती ना, तो तुझ्या टायटल पेजचा, तो ऍड करूया. काय त्याला काय करतो मी, नवीन पेज तयार करतो इथं 1A नावाचं, आणि इथं टायटल पेज सिलेक्ट करतो. ठीक आहे, टेबल ऑफ कंटेंट, आणि किंवा जे आहे ते आपलं जे मेन राहतं ना स्टार्टिंगचं, ते पेज सिलेक्ट करतो मी. सध्या आपल्याकडे आता टायटल पेजचं, एक मिनिट, पेज आहे का बघू, टायटल पेजचं, हा टायटल पेज आणि कव्हर शीट, आणि इथं नाव टाकायचं टायटल पेज. ठीक आहे, अप्लाय ओके. आता हे 2 पेज झाले, 2 तयार होतात, एक डिलीट करायचं, आणि आपलं एक पेज तयार झालं. पण मला हे पेज आहे ना वर पाहिजे, आणि 1 हे पाहिजे खाली. काय करता येईल, तुला काय वाटतं काय करता येईल याच्यात? टायटल पेज, काय सर? टायटल पेज मला वर पाहिजे आणि टेबल ऑफ कंटेंट खाली पाहिजे. नंबरिंग कशी करणार? नंबरिंग काय माहित नाही सर. ओके, काय करायचं माहिती आहे काय, ह्याला सिलेक्ट करायचं मेन सप्लायला, आणि शिफ्ट बटन दाबायचं, आणि लास्टचं बटन सिलेक्ट करायचं, आणि नंबरिंग करायची, राईट क्लिक करायचं, नंबरिंग वर जायचं, आणि स्टार्टिंग हा नंबर हा हा. विचारतंय, स्टार्टिंग नंबर काय आहे माझा. आता मी काय करतो याच्यामध्ये, मला पहिल्या 2 पेजेस मध्ये नंबरिंग हे करायचं, एक्सचेंज करायचे. मग मी काय करतो, खालचे जे नंबर आहेत, पेज आहेत, त्याला मी सेटल करतो. सेटल कशी करशील तू, 3 नंबर देतो मी त्याला, आणि सेटल करून टाकतो. ओके करतो, कन्वर्ट टू मेन पेज, ओके. तर माझी ह्याची नंबरिंग झाली. आता मला ह्या 2 पेज मध्येच खेळायचं, कळलं? मी तर काय करतो, आता मी तर 2 नंबर देतो. टेबल ऑफ कंटेंटला मला 2 नंबर पाहिजे. मला 2 नंबरला टेबल ऑफ कंटेंट आला, आणि 1 नंबरला माझा टायटल पेज आला. इथं 1 डॉट काढतो, आणि माझा आता टायटल पेज 1 नंबरला आला. पण तो फॉर्म आला नाही ना, मी सिलेक्ट केलता तो अजून आला नाही, बरोबर आहे, राकेश नावाचा, जो मी बनवलाय. आता तू काय कसं आणशील तुझ्या ह्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये, तर फॉर्म नेम नावावर जायचं, ब्राउज करायचं,
ब्राउज केलं ना, राकेशची प्लॉट फ्रेम जी फॉर्म होता आपला टायटल पेजचा तो सिलेक्ट करायचा, ओपन करायचा, अप्लाय आणि ओके आला. बघितलं? ओके. क्लिअर आहे? हो हो सर. तर कधी कधी काय होतं माहितीये काय, आता हाय मी फॉर्म बनवला, ओके ठीक आहे, माझ्या पीसी मध्ये होता, डेस्कटॉपला होता म्हणून तो बनवला. पण कधी कधी काय होतं की समज दुसऱ्याने एखादा प्रोजेक्ट तयार केला आणि त्या प्रोजेक्ट तयार केलाय, त्यानं बनवलाय, प्लॉट फ्रेम बनवली आहे, फॉर्म बनवले आहे, सर्व बनवलं, तर आपल्या डेस्कटॉप मध्ये कसं आणता येईल हे पण बघितलं पाहिजे ना. काहीतरी जादू असेल हो ना की बाबा त्यानं जो तयार केलेला फॉर्म आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये पाहिजे. आपल्याला मेहनत करायचीच नाही, डिझाईन मध्ये जास्तीत जास्त कमी मेहनत करायची आणि जास्तीत जास्त रिझल्ट द्यायचे आपल्याला. मग मेहनत कशी कमी करता येईल आपल्याला, तर इथे एक इप्लॅनचा एक ऑप्शन आहे. युटिलिटीज मध्ये जायचं, हा, आणि मास्टर डेटा मध्ये जायचं आणि सिंक्रोनाइज करंट प्रोजेक्ट नावाचं एक ऑप्शन आहे ई प्लॅन मध्ये. हम्म, तिथं गेलास ना तू, हम्म. तर सांगतो आता काय होते. थांबा एक मिनिट, ओपन होते. ते काय करतं, मास्टर डेटा रीड करतं. मास्टर डेटा म्हणजे काय असतं सांगतो तुला, ओपन मध्ये एक ती बॉक्स. हा, आता जो तुझ्या लेफ्ट साईडला दिसतोय, लेफ्ट साईडला काय दिसतंय, प्रोजेक्ट मास्टर डेटा दिसतोय का? हो सर. हा, तर आपण काय करतो नॉर्मली ई प्लॅन मध्ये, की जो प्रोजेक्ट आहे त्याच्या प्रोजेक्टमध्ये जी प्लॉट फ्रेम आहे किंवा फॉर्म आहे किंवा सिम्बॉल आहेत, काही असू दे, काही म्हणजे काही असू दे, मग ते काय करतो आपण, प्रोजेक्ट मास्टर डेटा ती अशी येते. ती त्या आता ज्या एलव्ही पॅनलचा प्रोजेक्ट आहे ना, त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचे फॉर्म, प्लॉट फ्रेम, सिम्बॉल यूज केलेत. आणि हे सिस्टीम मास्टर डेटा काय आहे, सिस्टीम मास्टर डेटामध्ये ज्यावेळी आपण ई प्लॅन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो ना, त्यावेळी ते ई प्लॅनचं जे डिरेक्टरी असते, पाथ असतो, त्या पाथमध्ये इप्लॅनचा मास्टर डेटा सेव्ह होतो. ज्यावेळी इप्लॅन सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत असतो त्यावेळी. इप्लॅनचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल होताना प्रोसेस बघितलीस ना? हॅलो. काय सर? हॅलो. इप्लॅनचं ज्यावेळी सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत होतं त्यावेळी तिथं मास्टर डेटा असं एक ऑप्शन येत होता. म्हणजे तुझ्या सी ड्राईव्ह मध्ये आहे ना, सी ड्राईव्ह माहिती आहे ना काय आहे? हो सर. हा, तर सी ड्राईव्ह मध्ये मास्टर डेटा असतो. मग त्या मास्टर डेटामध्ये तुझा तो हम्म, जो हम्म. आपण जी ही प्लॉट फ्रेम ते यूज केले ना प्रोजेक्ट मध्ये, काही यूज करू दे, ते तिथं जाऊन आहे ना आपल्याला आणता येतं मास्टर डेटामध्ये. एकदा मास्टर डेटामध्ये आलं की ते आपल्याला कुठं पण कसं पण यूज करता येतं आपल्या प्रोजेक्टमध्ये. हीच त्याच्या मागची हे जादू आहे. कळलं? ओके ओके. हा, तर आता समज तुला अभिषेक नावाची प्लॉट फ्रेम आहे, ती माझ्या ह्या प्रोजेक्ट मध्ये यूज आहे एलव्ही पॅनलच्या, आणि ती मला सिस्टीम मध्ये पाहिजे. तर काय करायचं, अभिषेकला क्लिक करायचं आणि इथे एक ऑप्शन आहे कॉपी टू द राईट. ह्याला क्लिक केलं की ते राईट मध्ये येतं. राईट मध्ये आलं की ह्या सिस्टीम मध्ये आलं. सिस्टीम मध्ये आलं की अपडेट करायचं, सिस्टीमला अपडेट करायचं. मग आपल्या सिस्टीम मध्ये तो येऊन जातो, किंवा प्रोजेक्टला अपडेट केला तर तो प्रोजेक्ट मध्ये येऊन जाणार आहे ती प्लॉट फ्रेम. म्हणजे अशी ती सिस्टीम आहे की आपली जी कुठल्याही पण प्रोजेक्टमध्ये जी पण प्लॉट फ्रेम यूज होऊ दे, काही होऊ दे, ती आपल्या सिस्टीम मध्ये आणायची आणि ती आपल्याला ऍक्सेस करता येते. हा नॉर्मल त्याचा उद्देश आहे. म्हणजे आपल्याला प्लॉट फ्रेम डबल डबल बनवायची गरज नाही. एकदा कस्टमर दुसऱ्यानं बनवली की तीच आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये अशा प्रकारे आणायची, कॉपी टू द राईट करायचं, मग ते आपल्या सिस्टीम मध्ये येते आणि नंतर आपल्याला ते ऍक्सेस करता येते, कशी पण वापरता येते. क्लिअर आहे? हो सर. ओके. तर आता आपण ना काय बघू, आता फॉर्म तर बघितले, तुला मी त्या दिवशी सांगितलेलं काल, की आपलं फॉर्म आणि जे रिपोर्ट असतात ते कोरिलेट असतात, एकमेकांशी ते रिलेट असतात. तर त्यात माझं म्हणणं काय आहे, की काय रिलेट असतात, की आता तू ज्यावेळी रिपोर्टच्या ऑप्शनवर जातो, तर युटिलिटीज मध्ये रिपोर्टचा ऑप्शन आहे. हे लिहून घे किंवा फोटो मारून घे, म्हणजे तुला नंतर विसरणार नाहीस की माझा युटिलिटी रिपोर्ट कुठं असतो. हम्म, हम्म. रिपोर्ट माझा कुठं असणार आहे, युटिलिटीज मध्ये. तर रिपोर्ट मध्ये गेला ना तू, हम्म, जनरेटचा ऑप्शन आहे. आता जनरेटचा ऑप्शन गेला ना, इथं एलव्ही पॅनल जो माझा आता प्रोजेक्ट आहे ना, करंट प्रोजेक्ट, त्याचं एक बॉक्स ओपन होतोय आणि त्याच्यावर प्लस वर केलं की प्लस प्लस येत आहे. आता माझ्या सिस्टीम मध्ये कुठले कुठले रिपोर्ट आहेत, रिपोर्ट म्हणजे माहिती आहे ना काय, रिपोर्ट माहित आहे का काय असतं? फायनल रिपोर्ट का सर आपला? हा, पॅनल मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिपोर्ट असतात, जेव्हा आपण ड्रॉइंग देतो कस्टमरला त्यावेळी कुठल्या कुठल्या रिपोर्ट आपल्याला द्यावे लागतात? नाही माहित सर. हा, ठीक आहे. अरे आपल्याकडे कुठले कुठले रिपोर्ट असतात सांगतो, की दोन प्रकारचे रिपोर्ट असतात. तीन प्रकारचे रिपोर्ट असतात आपण जे नॉर्मली कस्टमरला देतो. एक तर असतो आपला टायटल पेज, जो महत्वाचा मेन पेज झाला, हम्म, बरोबर आहे. दुसरा हम्म, असतो टेबल हम्म, ऑफ कंटेंट.
तिसरा असतो समराईज पार्ट लिस्ट. पार्ट लिस्ट म्हणजे काय, की आपले जे पण सिम्बॉल आपण म्हणजे ड्रॉइंग मध्ये यूज केलेत, पॉवर सर्किट, कंट्रोल सर्किट किंवा काही स्कीमॅटिक परफॉर्म केली आहे, त्याच्यामध्ये जेवढे पण सिम्बॉल यूज केलेत आपण, तर त्या सिम्बॉलचा सर्व डाटा त्याला आपण म्हणतो की समराईज पार्ट लिस्ट. हा रिपोर्ट आपल्याला कस्टमरला द्यावा लागतो. क्लिअर आहे. आणि नंतर चौथ्या हो सर. नंबरचा आपला रिपोर्ट असतो टर्मिनल डायग्राम. आता टर्मिनल, मग तुला टर्मिनल सांगितलं की काय गोष्ट आहे, टर्मिनल माहित आहेत ना, बघितलं ना पॅनल मध्ये. हो सर. हा, तर त्या टर्मिनलचा रिपोर्ट द्यावा लागतो आपल्याला कस्टमरला, की बाबा माझ्या ह्या टर्मिनलमध्ये हिथनं वायर हिथं फिरली, ह्या वायरवरून माझ्या ह्या लोडला सप्लाय पास झाला, तर ह्याचा मला रिपोर्ट द्यावा लागतो. तर आता आपण काय करू, की मी काय करतो, हा रिपोर्ट डिलीट करतो. तुला दाखवण्यासाठी हा रिपोर्ट मी काय करतो, पहिल्यांदा डिलीट करतो. ठीक आहे, डिलीट दिस रिपोर्ट. आता फक्त माझ्याकडे हाच रिपोर्ट आहे टेबल ऑफ कंटेंटचा. आता मला माझ्या प्रोजेक्टमध्ये ह्याचा रिपोर्ट पाहिजे, बिल ऑफ मटेरियल पाहिजे. तर बिल ऑफ मटेरियल आणायचं कसं, किंवा समराईज पार्ट लिस्ट ह्यालाच म्हणतात. ज्यावेळी तू राईट क्लिक करतो ना, या कुठल्या ह्या प्रोजेक्टच्या राईट क्लिक करतो, तर नवीन रिपोर्ट करण्याचा एक ऑप्शन येतो, न्यू म्हणून ऑप्शन येतो. न्यू केलं की माझ्याकडे एवढ्या प्रकारचे रिपोर्ट आहेत. कुठले कुठले रिपोर्ट आहेत, समराईज पार्ट लिस्ट, सिम्बॉल ओव्हरव्ह्यू, टेबल ऑफ कंटेंट, टर्मिनल कनेक्शन डायग्राम, टर्मिनल स्ट्रिप ओव्हरव्ह्यू, टर्मिनल डायग्राम, टर्मिनल लाईनअप डायग्राम, टायटल पेज, टोपोलॉजी, एवढ्या प्रकारचे रिपोर्ट आहेत. तर आपल्याला नॉर्मली कुठले द्यायचे आता, टर्मिनलचं डायग्राम, टर्मिनल, परत केबलचं पण द्यावे लागते, पण एवढी त्याची गरज नाही. केबलचं ओव्हरव्ह्यू पण द्यावा लागतो, आणि टायटल पेज आणि टेबल ऑफ कंटेंट एवढे रिपोर्ट द्यावे लागतात. आता आपण काय करू, समराईज पार्ट लिस्टचा रिपोर्ट देऊ, म्हणजे बिल ऑफ मटेरियल तो रिपोर्ट देऊ आपण, म्हणजे हे करू आपण, शो करू. मग काय करायचं, समराईज पार्ट लिस्टवर ओके केला, समराईज पार्ट लिस्टवर क्लिक केलं, ओके केलं, तर ते मला विचारतं की फॉर्म. आता फॉर्मचं बॉक्स तुला मी आत्ताच सांगितलं की जेवढे पण रिपोर्ट तयार करणार आहेस त्या प्रत्येक रिपोर्टमध्ये तुझा फॉर्म असणार आहे. क्लिअर आहे ना, काय होते, हो इंटरलिंक सर. होते सगळ्या गोष्टी. नाही समजते. हा, तर आता ते जे फॉर्म आहे ना, तेच आपलं इथं वापरायचं आहे. तर समराईज पार्ट लिस्ट साठी आपला फॉर्म आहे. तर ह्या फॉर्मवर जेव्हा मी ब्राउज करतो, तर ब्राउज मध्ये आपल्या किती ऑप्शन आहेत बघ. समराईज पार्ट लिस्ट मध्ये आपल्याला एवढे फॉर्म अवेलेबल आहेत सिस्टीम मध्ये, बरोबर आहे. आणि तुला जर बघायचंय, हो. प्रत्येकाला चेक करायचं आहे ना, तर तू एक एक चेक करू शकतो असं. इथं जायचं, इथं जायचं, इथं जायचं, इथं राईट साईडला तुझी प्रिव्ह्यूची एक जी बॉक्स ओपन आहे, ह्याच्यामध्ये डायलॉग बॉक्स ओपन आहे, तिथं तू बघू शकतो ती माझी कशी दिसते, माझी फॉर्म. असा माझा प्रत्येक फॉर्म असा दिसतोय मी क्लिक केला की. तर नॉर्मली आपण जो यूज करतो ना, तो लास्ट नंबरचा आहे, तो लास्ट यूज करतो आपण, F02001. हा नॉर्मली चांगला आहे शो करण्यासाठी. क्लिअर आहे. हो सर. हा, मग तो त्याला मी सिलेक्ट करतो, ओपन करतो आणि ओके करतो. ओके केला, तर ते काय विचारतं की माझा जो पण फॉर्म आहे, त्या फॉर्म ऍक्च्युली कुठे यावा, माझ्या कुठल्या पेजवर यावा, पहिल्या पेजवर यावा, दुसऱ्या पेजवर यावा. आता ऑलरेडी माझ्या सिस्टीम मध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये 10 पेजेस आहेत, तर तो कुठल्या पेजेसवर येईल आता. 11. बरोबर, 11व्या पेजेस. मग आता तो 11व्या पेजेसवर येणार. ओके केलं, ओके केलं की इथं समराईज पार्ट लिस्ट आलं, बरोबर आहे. पण आता काय झालं, त्याचं नाव मला ना समराईज पार्ट लिस्ट नको, मला मला माझ्यानुसार नाव पाहिजे. तर मी नाव काय टाकीन, इथं इथं क्लिक करतो, इथं जातो आणि ह्याच्यावर क्लिक करतो. आणि आता इथं ऑटोमॅटिक पेज डिस्क्रिप्शन, मला इथं याचं पार्ट नंबर किंवा नाव, मला नाव आहे ना ते मला समराईज पार्ट लिस्ट नको, मला बिल ऑफ मटेरियल पाहिजे. तर इथं जायचं आणि बिल ऑफ मटेरियल सिलेक्ट करायचं. ठीक आहे, बिल ऑफ मटेरियल टाकायचं डिस्क्रिप्शन, आणि इथं जायचं, परत राईट क्लिक करायचं ना अपडेट करायचं. अपडेट केलं की ते बिल ऑफ मटेरियल हे नाव येऊन जातं. मग आपला रिपोर्ट जनरेट झाला. एवढीच प्रोसेस आहे बिल ऑफ मटेरियल जनरेट करायची. तर 11व्या पेजवर गेला ना, तर तुला ते बिल ऑफ मटेरियल दिसलं. हो सर. कळलं का, असं जनरेट होतं, म्हणजे ई प्लॅन मध्ये ऑटोमॅटिक जनरेट होतं. आता जर माझ्या सिस्टीम मध्ये समजा टर्मिनल डायग्राम आहे, मी एकदा बघतो आहेत का माझ्याकडे टर्मिनल यूज केलेले. तर टर्मिनलचा पण आपण रिपोर्ट जनरेट करू. हा, टर्मिनल यूज केलेत आपण, टर्मिनलचा पण रिपोर्ट जनरेट करू. पुन्हा आपण युटिलिटीज रिपोर्ट जनरेट, एलव्ही पॅनल, पेजेस, राईट क्लिक करायचं, न्यू वर जायचं आणि टर्मिनल डायग्रामचा रिपोर्ट, टर्मिनल डायग्राम सिलेक्ट करायचं. ओके, मला विचारते फॉर्म कुठला पाहिजे. फॉर्म मी जो नॉर्मली जो पहिला आहे तोच घेतो. ओके करतो, ओके करतो. आता ते विचारते कुठल्या पेजवर पाहिजे, मला 12 नंबरच्या पेजवर पाहिजे. ओके करायचं, जनरेट झाला टर्मिनल डायग्रामचा रिपोर्ट. परत तिथं जायचं, राईट क्लिक करायचं, अपडेट करायचं. अपडेट झालं की येऊन जातं. पण त्याचं नाव बघायचं आधी की तुझ्या सिस्टीममध्ये नाव काय येते. मला माझ्यानुसार नाव पाहिजे, टर्मिनल डायग्रामच नाव पाहिजे मला, तर ते आपण आपल्यानुसार टाकू शकतो.
कळतंय ना का? ओके. डोक्यावर काही जात नाही ना असं? नाही तर लय अवघड नाही ना वाटत आहे? नाही सर, नाही. हा, आता इथं जर टर्मिनल डायग्राम वर गेलास ना तर तो आपला रिपोर्ट तयार झाला. हे बघ, मेन सर्किट ब्रेकरला ब्ल्यू कलरची वायर होती ही अशी, बरोबर आहे. पण अर्थिंगला ही वायर होती ग्राउंड वायरसाठी. लॅबची केबल टाकलेली आपण, आठवते का ही? पहिल्या का दुसऱ्या लेक्चरला काहीतरी बघितलेलं आपण. लॅबची केबल टाकलेली आहे. हो, हो. परत त्याचं कनेक्शन पॉईंट, हे कनेक्शन पॉईंट पण दिसतात. सर्व डिटेल दिसते आपल्याला. जसं जसं डाटा भरतील तसं तसं डिटेल दिसून जाते. आता इथं सध्या डाटा नाही आपल्याकडे जास्त, म्हणून ते दिसलं नाही. क्लिअर आहे? हो सर. ओके. आता आपलं हे झालं. आता आपल्याला ना पार्ट कसे असाइन करायचे सिस्टीम मध्ये, तर हा टॉपिक आपण इंटरेस्टिंग वेनं बघू. जास्त काही लोड नाही घ्यायचा. आता कसं झालं, ज्यावेळी मी बिल ऑफ मटेरियल केला ना, तर हा तो एखाद्या मटेरियल, आता तू ज्यावेळी मटेरियल मागवतो, समज एखादं मला एमसीबी मागवायचं आहे मार्केटमधून, तर एमसीबी मार्केटमधून मागवायसाठी आपल्याकडं ना पार्ट नंबरची गरज असते. असंच एमसीबी येत नाही कुठला, मला की 3 पोलचा एमसीबी द्या सिमेंटचा 32 अँपिअरचा, तसं पॉसिबल नाही. तुला कुठलाच तुला मार्केटमध्ये गेलास ना, तर कोणच तुला दुकानदार किंवा जो पण आहे होलसेलवाला, तो कधीच तुला असं देणार नाही की मला एमसीबी घ्या 32 अँपिअरचा द्या. असं नाही होत. ज्यावेळी परचेस इंजिनियर असतो ना, तर काय करतो, त्याच्याकडे ना लिस्ट असते. परचेसवाल्याकडे असणार लिस्ट असते पार्ट नंबरची. मग तो काय करतो, 3 पोल 32 एमसीबी आहे, तर त्याच्याकडे पार्ट नंबर असणार. ह्याची काही माहिती आहे का तुला? पार्ट नंबर काय राहते, टाईप नंबर काय राहते? हो, पार्ट नंबर म्हणजे सर ते त्यांचं स्पेसिफिक असतं ना, ते कंपनीवाल्यांचं. हो, कंपनीवाल्यांचं स्पेसिफिक राहतं. आता मी काय करतो, तुला मी दाखवतो हा पार्ट नंबर. आपण ह्याला काय करू, गुगलवर टाकू. काय असेल, काय नंबर होता तो? 5SL6332 5SL6327RC हा नंबर आहे. ह्याला क्लिक केला, हा दिसतोय का? हो सर. अब असा नंबर असतो हा. आता सिमेंटचा जो एमसीबी आहे ना, 3 पोलचा 32 अँपिअरचा, त्याचा हा पार्ट नंबर आहे 5SL6332 ह्याची प्राइस 800 रुपये, डिस्काउंट दिलं तर 669 रुपये मिळते, असं काहीतरी आहे सिस्टीम यांची, इन्क्लूड जीएसटी. ओके, ठीक आहे. आणि टाईप सीचं आहे, तो टाईप सीचं आहे, आणि 7.5 त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी. ही सिस्टीम आहे नॉर्मली. कुठला स्विच गिअर आहे, तर हा सिमेंटचा आहे. ठीक आहे. तर ह्या पार्टला ना, हा पार्ट नंबर आहे ना, हा पार्ट नंबर ह्याला मला ना प्लॅन मध्ये असाइन करावं लागतं, तरच माझं बिल ऑफ मटेरियल जनरेट होतं. कळलं का? आता हे ऑटोमॅटिक हो जनरेट सर. होतं. आपल्याला वाटतं ऑटोमॅटिक जनरेट होतंय, पण त्याच्या मागचं इंटेलिजन्सी काय लावली आपण, की इंटेलिजन्सी अशी आहे की मला हा जो पार्ट नंबर असाइन करण्यासाठी मला तो ऑलरेडी स्कीमॅटिक मध्ये असाइन करण्याची गरज आहे. जर तो स्कीमॅटिक मध्ये असाइन केला तरच तो माझ्या बिल ऑफ मटेरियल मध्ये असाइन होतोय. मग तुला मी दाखवतो तो कुठं असाइन केलाय मी. हा बघ, इथं असाइन केलाय तो. 3 पोलचा एमसीबी आहे तो. 3 पोलचा 7.5 किलो अँपिअर, आणि त्याचे 10 अँपिअर रेटिंग आहे. बरोबर आहे? 10 अँपिअर नाही, सॉरी, किती अँपिअर आहे, 32 अँपिअर. 32 अँपिअर टाकून दिलेला, ऍक्च्युली 10 अँपिअर झाले, चुकलंय. 32 अँपिअर, 32 अँपिअर. ठीक आहे. हा एमसीबी असाइन केलता, म्हणूनच ते बॉम्ब मध्ये आला, बिल ऑफ मटेरियल मध्ये आला ऑटोमॅटिकली. जर आता बघ, आता बाकीचे आहेत ना, आपण एवढे असाइन केलते पण कुठल्याच बिल ऑफ मटेरियलचा आलं नाही, कुठल्याच मटेरियलचा आला नाही डाटा. टाईप नंबर आला पण त्याचं डिस्क्रिप्शन आलं नाही. असं का झालं माहित आहे का? तर काय झालं असं, कारण त्याला पार्ट नंबर आपण असाइन केले नव्हते. जर पार्ट नंबर जर सिस्टम मध्ये असाइन केले ना, तरच आपला त्याचं बिल ऑफ मटेरियल येतो, म्हणजे ऑटोमॅटिक जनरेशन होतं. क्लिअरिटी या 2 पॉईंटची, काय करतोय मी, काय सांगतोय ते. हो सर. ओके. आता मग हे पार्ट नंबर शोधायचे कसे, असा प्रश्न पडला असेल ना, की पार्ट नंबर असाइन करायचे कसे ई प्लॅन मध्ये प्रत्येक मटेरियलला. आता एवढे माझ्याकडे मटेरियल आहे, एवढा एमसीबी आहे माझ्याकडे, हा एमसीबी आहे, परत हा कॉन्टॅक्टर आहे, ओएलआर आहे, परत मोटर आहे. माझी मोटरचा सोड पार्ट नंबर नसतो, पण ओएलआरचं कॉन्टॅक्टर आहे किंवा कॉन्टॅक्टरचा पार्ट नंबर पाहिजे. पार्ट नंबर पाहिजे तरच मग तो रिपोर्ट जनरेट होणार. प्रश्न पडला असेल ना, की पुश बटन आहे, पुश बटन आपल्याकडे नॉर्मली आपल्याकडे टेक्निकचा यूज करतात, कधी कधी सॅल्झरचा यूज करतात. कॉन्टॅक्टर आपल्याकडं आपला नॉन कनेक्ट वेलचा यूज करतात कॉन्टॅक्टर, किंवा कधी कधी दुसऱ्या मेकचा यूज करतात, फिनिश कॉन्टॅक्टचा यूज करतात.
टर्मिनल फिनिश कॉन्टॅक्ट यूज करतात, कनेक्ट वेल्स यूज करतात. तर हे जे इंडिकेशन लॅम्प आहे तो आपला कधी कधी सल्जरचा असतो. तर ह्या गोष्टी आहेत. तर प्रत्येक मेकचा पार्ट नंबर आहे. क्लिअर आहे? कधी बॉम्ब बघितलायस का मार्केट मधला? बिल ऑफ मटेरियल बघितलेस? नाही सर. थांब मी तुला दाखवतो, बिल ऑफ मटेरियल दाखवतो. बिल ऑफ मटेरियल बघू आपण. थांब मॅड आहे का बघतो आधी. असेल मॅड. आहे आपल्याकडे आहे. स्क्रीन दिसते ना? हो सर दिसते. एक मिनिट थांब. ही मी तुला बिल ऑफ मटेरियलची ना यादी पाठवतो, लिस्ट पाठवतो, एक्सेल शीट. हे बघ, हे आपल्याकडे ना एवढे मटेरियल आहेत. हे बघ, ही बिल ऑफ मटेरियल आहे. तर आपल्या ज्यावेळी आपण डिझाईन मध्ये काम करतो ना, आपल्याला बिल ऑफ मटेरियल पण बनवायला लागतं. कधी काही काही कंपनीमध्ये जर कंपनी मोठी असेल तर बिल ऑफ मटेरियल बनवायला पण पोरं असतात, म्हणजे डिझायनर असतो, आणि त्याला वेगळं पेमेंट देतात. सर हे अनेबल एडिटर हे असं काय ऑप्शन करायला लागतं? त्याच्यावर क्लिक करायचं, जातं ते निघून. डिसेबल एडिटिंग करा. आपण काय करायला लागतं? डिसेबल एडिटिंग डबल क्लिक केलं की होऊन जातं. अच्छा. दाखवू का डबल? नाही सर, मी पण रीडिंग भरतो ना एक्सेल मध्ये, तर मग ते तसंच येतं. नाही, तिथं डिसेबल करायचं. थांब दाखवतो, तो दाखवतो मी ते ऑप्शन. ते बंद करायचं ऑप्शन नाही का एक्सेल, म्हणजे असं करायच लागतं का हा, कंपल्सरी? करावंच लागतं. काय होतं की दुसऱ्यानं समज ती फाईल ओपन केली असेल, आता ती ओपन झाली माझ्या, त्यामध्ये येणार नाहीत ऑप्शन. जर दुसऱ्यानं पण ओपन केला असेल ना, तर ते ऑप्शन येऊन जातो तिथं, की बाबा मला पण एडिटिंग करायचं असं. आता हा कुठला प्रोजेक्ट आहे हे मला ऍक्च्युली यानं दिलंय, आकाशनं. तर ते स्टार्टर आहेत, प्रत्येक स्टार्टर आहेत आपल्याकडं. डिओलचा आहे, इनकमर आहे. इनकमर किती अँपियरचा आहे आपल्याकडं सिस्टीम मध्ये? आता 800 अँपियरचा इनकमर आहे. एमसीबी आहे याच्यात. परत सिलेंड्रिकल फ्यूज आहे. प्रत्येक मेक आहे. इटर्नचा मेक आहे हा एमसीबी. परत स्विच जीचं आपल्याकडे हे आहेत, टेस्ट स्विच आहेत. म्हणजे इटर्नचेच आहेत. ऍक्च्युली इटर्नच आम्ही स्विचगर यूज करतो, त्यामुळे इटर्नचं आहे सगळं. तर इटर्नच सगळं मटेरियल यूज झालं याच्यामध्ये. इटर्न माहित आहे कंपनी? नाही सर. ओके, ठीक आहे. इटर्नच यूज करतो. परत टेक्निकचं आपण इंडिकेशन यूज करतो. परत टेक्निकचं तू बिल ऑफ मटेरियल बघितलं असतील ना, का नाही बघितलं? काय आयडिया नाही याची? नाही सर, नाही बघितलं मी. ओके. ते ह्याच्यामध्ये ओमकार मध्ये इंटर्नशिप नाही केलीस काय? हे न केलती काय? कशामध्ये सर? ओमकार इलेक्ट्रिकल मध्ये यशने केलती ना नाही. यशने केलती वाटतं. यशने केली. हा. तर ते ना, आपला जे पॅनल मध्ये जेवढं मटेरियल लागतं ना, तर ते आपल्याला टाकावं लागतं, की बाबा माझ्या पॅनल मध्ये काय काय यूज केलंय. सिटी यूज केले, टर्मिनल यूज केलेत, फ्यूज यूज केलेत, इंडिकेटिंग लाईट यूज केलेत. ह्या सर्व गोष्टी ना पॅनल मध्ये टाकावं लागतात. तर प्रत्येक स्टार्टर नुसार, आता माझ्याकडे हा स्टार्टर आहे, डिओलचा स्टार्टर आहे, तर त्याच्यामध्ये एवढं मटेरियल लागलं. परत हा दुसरा स्टार्टर आहे 10 HP चा, त्यासाठी एवढं मटेरियल लागलं. तर एवढं मटेरियल आपल्याला आता पुढं त्याचा बघशील नाही तर ऑर्डर नंबर आहे, म्हणजे पार्ट नंबर आहे. ज्यावेळी हा पार्ट नंबर तू कॉपी करतो ना आणि गुगलला टाकतो ना, तर तो पार्ट नंबर पण भेटून जातो. तुला दाखवतो मी आता. बघ, समज हा मी MCCB ला कॉपी करतो आणि गुगलवर टाकतो. इथं नेऊन त्याला इन्सर्ट करतो, पेस्ट करतो. तर त्याचा तो मॉडेल नंबर रिटर्नचा आला मला डायरेक्ट. तर हा पार्ट नंबर, ह्याला पार्ट नंबर म्हणतात. कुठलं पण जर मटेरियल मागवायचं असेल ना, तर पार्ट नंबर टाकावा लागतो, तरच मटेरियल येतं. क्लिअरिटी या गोष्टीची? हो सर. हे मी आता का सांगतोय, कारण आपण ते पार्ट असाइन करणार आहे आणि परत बिल ऑफ मटेरियल जनरेट करणार आहे. तर आपला लास्टचा टॉपिक पार्ट असाइनिंगचाच राहिला ई प्लॅन मधला, म्हणून मी हे सगळं क्लिअर करतोय की असं पार्ट नंबर राहतो. तर आता हा किती किती पोलचा आहे? 3 पोल 90 अँपिअर असा पार्ट नंबर आहे. पण आता तू ज्यावेळी ई प्लॅनच्या डाटा पोर्टलवर जातो, आता ई प्लॅनचं डाटा पोर्टल म्हणजे काय? तर ई प्लॅन कडनं एक खतरनाक फीचर आहे ई प्लॅनचं. तर तू ई प्लॅनच्या डाटा पोर्टल मध्ये ना, तिथं सर्च केलास डाटा पोर्टल ई प्लॅन, ओके करतो. इथं लॉग इन करावं लागतं. मला नाही माहित तुझ्यात ओपन होईल का नाही, पण इथं लॉग इन करावं लागेल तुला. जर असं ओपन करायचं असेल ना, तर इथं एक
ते लॉग इन माहिती आहे ना प्रोसेस करायची. माझा तर ओपन आहे सर, लॉग इन आहे त्यामुळं हम्म, हम्म. तुला पण लॉग इन करावं लागेल. लॉग इन केलास की मग अशी ही विंडो ओपन होते. मग तू इथं कुठला पण पार्ट नंबर टाक, सिमेंटचा टाक किंवा काही टाक. आपल्याकडं यांचं ना टायप आहे ह्या इप्लॅन वाल्यांचं ना, प्रत्येक मी कस्टमरशी प्रत्येक कंपनीशी टायप आहे. आता किती कंपनीशी टायप आहे ते दाखवतो. मॅन्युफॅक्चरिंग वर गेलास ना तर एवढ्या कंपनीशी टायप आहे. एबीबी, एसी मोटरॉन, एसी लॅपटॉप, एसरेल, ॲडम्स सीजीबीके, ॲडिटेक, ॲडव्हान्स एनर्जी, ॲडव्हान्स मायक्रो, एवढ्या कंपनीशी त्यांचं टायप आहे. मग हे लोक काय करतात, हम्म, हे कंपनीवाले लोक काय करतात ही, की त्यांच्याकडं समज एक प्रोडक्ट, आता समज त्यांनी एखादं प्रोडक्ट काढलं, तर ते प्रोडक्टची ड्रॉइंग, त्या प्रोडक्टचा टेक्निकल डाटा शीट, त्या प्रोडक्टचं मेक, त्या प्रोडक्टचं एम्पियर रेटिंग, सर्व सर्व म्हणजे सर्व डिस्काउंट सुद्धा टाकतात. हे काय करतात, ह्या इप्लॅनच्या हम्म. डाटा पोर्टलवर अपलोड करतात. क्लिअर आहे. ओके. हो आता मी सर. तुला हा पार्ट नंबर दाखवतो. हा कॉपी केला इथं मी आणि इप्लॅनच्या डाटा पोर्टल इथं ओके केला, राईट सी क्लिक केला. हा पार्ट नंबर अवेलेबल नाही. दुसरा पार्ट नंबर टाकून बघू. एमसीबीचा एखादा पार्ट नंबर आहे का तुझ्याकडं? हा पार्ट नंबर आहे का बघू. टर्नचा काय अवेलेबल असेल का नाही काय माहित. हा अवेलेबल आहे, नशीब. एमसीसीबी अवेलेबल आहे टर्नचं त्यांच्याकडं. तर हे पार्ट हम्म, नंबर आहे ना, टाकला का ना यांच्याकडे डाटा शीट येतो. म्हणजे यांच्याकडे एवढी माहिती आहे ना, म्हणजे सगळ्या गोष्टीची माहिती राहते त्यांच्याकडं. आता बघ, हा मी पार्ट टाकला ना तर ह्यांचं इटॉनशी टायप होतं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बघ, इटॉनशी टायप आहे, दिसतं इथं इटॉन. हो सर. अप्लाय केला, ओके झालं. मग इथं तुझा ना, आता त्या जो पार्ट नंबर टाकला मी त्याच्यावर क्लिक करतो, तर त्या पार्टची माझ्याकडे माहिती आली, दिसली. पार्ट नंबर दिसला, हो सर. तो पार्ट नंबर हम्म, दिसला, तो इटॉनचं कंपोनंट दिसला, टाईप दिसला, ऑर्डर नंबर दिसलं, परत सर्व डिटेल्स दिसली. आता मी इथं जो ऑप्शन आहे, इथं कर्सर दिसतोय ना, इथं ऑप्शन आहे, इथं तू गेला ना तर त्याचा कमर्शियल डाटा पण आपल्याकडे भेटून जातो. कमर्शियल डाटा, ठीक आहे. हम्म. कमर्शियल डाटा, जो पण डाटा पाहिजे आपल्याला तो भेटून गेला इथं. पण आपला आता प्रॉब्लेम काय माहितीये का, नॉर्मली आपल्याला ह्याचं डीएक्सएफ फाईल पाहिजे, कॅड फाईल पाहिजे. मग ती कॅड फाईल यांच्या सिस्टीम, आपल्याकडे लायसन व्हर्जन नाही सोड, पण लायसन व्हर्जन असतं ना, तर लायसन व्हर्जनवर आपल्याकडं कॅड फाईल भेटून जाते ए प्लॅनची. आता इथं मी राईट क्लिक करतो तर इथं डाउनलोड डीएक्सएफ डाटा, ह्याचं मिनिंग काय माहिती आहे? नाही सर. तर ते डीएक्सएफ डाटा म्हणजे काय राहतं, ही कॅड फाईल झाली. ज्यावेळी मला जीए बनवायचा आहे, तर जीए बनवण्यासाठी ते आपण छोटे छोटे बॉक्स बघितलेले ना आपल्याला, आपण ते बघितलेले बघ, एमसीबी हम्म. बघितलेला पॅनलमध्ये, किंवा हो काय, सर. हा ते सर्व गोष्टी बघितलेल्या. तर ते इथून काय करतो आपण, डाउनलोड करतो ह्या डाटा. तिथं हा पार्ट नंबर टाकायचा, डाउनलोड डीएक्सएफ डाटा म्हणायचं. मग तो पार्ट नंबरची कॅड फाईल येते. कॅड फाईल आपल्या इप्लॅन मध्ये इन्सर्ट करायची. इप्लॅन मध्ये इन्सर्ट करण्यासाठी ऑप्शन काय आहे, इथं गेलास तू प्रोजेक्ट पेज मध्ये गेलास की इम्पोर्ट डीएक्सएफ आणि ड्रॉइंग फाईल, तिथनं इम्पोर्ट करू शकतो ती फाईल. म्हणजे इथनं डाऊन ते हम्म. आपल्या सिस्टीम मध्ये येते, आणि सिस्टीम मध्ये आले की आपण तो आपल्या इप्लॅन मध्ये इन्सर्ट करू शकतो. दाखवू का ही प्रोसेस कशी करायची ती? हो सर. ठीक आहे. आता समज माझ्या हा रिटालचं एक काहीतरी आहे, एनक्लोजर आहे, तर ह्याला काय करायचं, डाउनलोड करायचं. आता हे डाउनलोड झालं माझ्या सिस्टीम मध्ये, माझ्या डेस्कटॉपला आलं. थांब एक मिनिट, ओपन होते. ओके. तर ही जीप फाईल आहे, मोठी फाईल असली, अचीव करावं लागेल. ठीक आहे, जीप फाईल आहे यार ही. एक मिनिट, कॉपी, लोकल डिस्क, टेरा बॉक्स डाउनलोड मध्ये ओके करतो याला, इन्सर्ट, आणि इथं जाऊन एक्सट्रॅक्ट करायचं. एक्सट्रॅक्ट केलं की येतं हे असं डायलॉग बॉक्स. एक्सट्रॅक्ट झालं माझं, ही फाईल आला, ओपन. बघा एवढी फाईल आहे मॅडम. आता ह्याला माझ्या सिस्टीम मध्ये घ्यायचं, ई प्लॅन मध्ये घ्यायचं आहे. कसं घेणार तू ई प्लॅन मध्ये, तर ई प्लॅन मध्ये जायचं, प्रोजेक्ट मध्ये, प्रोजेक्ट मध्ये गेलं की सॉरी पेज मध्ये जायचं, पेज मध्ये आलं इम्पोर्ट डीएक्सएफ फाईल. म्हणजे आता ही डाउनलोड केलं तर ते आत्ताच आहे ना, हे रिटालचं डाउनलोड केलं तर ते, हम्म. त्याला ओपन करायचं, ओपन करायचं, ओके करायचं, आणि ओके पेज नंबर, ओके ठीक आहे, ओके. आता हे माझ्या पेज कुठल्या पेजवर आलं हे बघावं लागेल, एकदा चेक करायला लागेल. ते आलंच नाही वाटतं, मे बी. थांब एक मिनटं, डबल बघूया. पेज इम्पोर्ट डीएक्सएफ फाईल, दिस पीसी डेस्कटॉप, डाउनलोड मध्ये होतं ना ते, डाउनलोड मध्येच होतं वाटतं. नाही एक मिनटं, दिस पीसी लोकल डिस्क ड्राईव्ह,
टेरा बॉक्स डाउनलोड DXF पॅनल लेआउट, हा ही फाईल होती ती. ओपन ओपन आणि ही ओके ठीक आहे. पेज नंबर ओके. अरे पेज नंबरचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे तो गडबड होते. 15 होतं ना. पेज त्यामुळेच तो गडबड होते. किती नंबर आहेत लास्टला? पेज 17 पेजेस आहेत ना. पेज import DXF फाईल 25 टाक. इथं आली 25 ला आली काही इन्क्लोजर आला डायरेक्ट तुझा. किती बाय हो कितीचा आहे? सर. हो. कितीचा आहे तो? तर आपण याचं डायमेन्शन पण मोजून बघू एकदा, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की कितीचा आलाय तो. इन्सर्ट हम्म. किती बाय कितीचा आहे तो? एक मिनिट. 1997 त्याची हाईट आहे बघ. म्हणजे आपल्याला ना बनवायची काही गरज लागली का एन्क्लोजर बॉक्स? नाही. डायरेक्ट येऊन गेलं ना. किती टाइम वाचला आपला? हो सर. 1192. ठीक आहे. विड्थ आणि हाईट झाली. एन्क्लोजर बॉक्सचा त्याचा फ्रंट साइड बोलतो त्याला, पॅनलच्या बाहेरची, म्हणजे डुअर साइड बोलतो, फ्रंट साइड बोलतो त्याला. ओके, विथ डुअर व्ह्यू आहे. मग हा व्ह्यू झाला की याला आपण असं आपण आणू शकतो आपल्या सिस्टीम मध्ये सिंपल वेनं. मग आपल्याला प्रत्येक वेळी बनवायची गरज नाही. मग आपल्याकडं त्यासाठी आपल्याकडे हे सिस्टीम एक इप्लॅनचा डाटा पोर्टल आहे. त्यात कुठला पण पार्ट टाकायचा. पार्ट टाकला की त्याला आपल्याला येऊन जाते आपल्या सिस्टीम मध्ये. क्लिअर आहे ना? हो सर. ओके. तर तुला डाटा पोर्टल लॉग इन करायला येईल का? इप्लॅन मध्ये नाही लॉग इन करायचं. इप्लॅन मध्ये हे आपलं क्रॅक व्हर्जन आहे, त्यामुळे इथं रिस्क नाही घ्यायची काही पण. इथं नवीन तुझ्या क्रोम वरून जायचं आणि इथं इप्लॅन डॉट असं टाकायचं, इप्लॅन डाटा पोर्टल लॉग इन असं. तिथनं टाकलं. सिंपल लॉग इन आहे ना सर, म्हणजे सिंपल. हा सिंपल आहे. नॉर्मल आपण जसं करतो ना तेच लॉग इन आहे. हा मग करून घेईन सर. आणि जर हे लायसन वर्जन असतं ना तर ते तिथं डायरेक्ट आलं असतं, आपल्या इप्लॅनच्या ह्याच्यात आलं असतं. पण ते तिथं येत नाही, कारण तिथं जर केलं ना तर आपण आपलं हे होऊन जातं ते. म्हणजे आपण तिथं आपलं क्रॅक वर्जन आहे ना, तर आपण तिथं जर साइन इन केलं तर त्यांना समजतं आणि मग ते आपल्याला केस टाकतात. लय रिस्की काम आहे, लय म्हणजे लय रिस्की काम आहे. कळलं? तर आपल्याला काय करायचं पहिलं, हा पण तर नॉर्मल बाहेरनं लॉग इन कर आणि बाहेरनं लॉग इन केलं की भेटून जाईल तुला. असं असं आलं की तुला डायलॉग बॉक्स भेटला ना, मग तुझ्याकडे जेवढं तुला एक एक्सेल शीट पाठवतो. कुठे की माझ्याकडे ही एक्सेल शीट पाठवतो. तुला जेवढे पण पार्ट भेटत जातील ना तर ते तिथं टाकायचे, बघायचं, ड्रॉइंग बिंग बघायची, इन्सर्ट करायचं. असं तात्पुरतं करत राहा. मग आपण उद्या काय करू, उद्याच्या लेक्चरला किंवा मला वेळ भेटला तर पुढच्या ह्याच्या सांगेन तुला. तर ते आपण पार्ट कसा असाइन करायचे आणि बिल ऑफ मटेरियल कसं जनरेट करायचं. आता 2च टॉपिक राहिले, म्हणजे एकच टॉपिक राहिला आपला पार्ट असाइनिंगचा. तर ते सांगतो तुला मी पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत तुला ही मी शीट पाठवतो, तोपर्यंत तू म्हणजे ऍटलीस्ट समजून तरी घे कसं राहतं गोष्टी. हा. हो सर. अजून एक वेबसाईट आहे सिमेन्स इंडस्ट्री म्हणून. सिमेन्स इंडस्ट्री ऐकलेस काय वेबसाईट ही? सिमेन्स इंडस्ट्री. सिमेंटची कंपनी माहिती आहे. हा. तर सिमेंट इंडस्ट्री मॉल ही वेबसाईट आहे. तिथे गेलास ना तू तर ह्या वेबसाईटवर ना इप्लॅनचे सगळे मायक्रो फाईल भेटतात. मायक्रो म्हणजे काय? फाईल म्हणजे आपण बघितलेलं मायक्रो म्हणजे काय राहतं. मायक्रो माहिती आहे ना, की आपण ड्रॉइंग बनवायची गरज लागत नाही आपल्याला, डायरेक्ट आपल्याला हाय तसं उचलून कॉपी पेस्ट करतो आपण. त्या माहिती आहे ना गोष्टी. हा, मायक्रो पेज. हा मायक्रो पेज. तर आता मी तर त्याला काय म्हणतात, इप्लॅनचं जी मायक्रो फाईल राहते ना त्याचं एक्सटेन्शन काय राहतो इप्लॅन मध्ये, .edg लिहून घेशील, कारण हे पुढे लागेल. कोणी विचारलं तर सांगायचं .edg फाईल राहते ती मायक्रोची. आता मी इथं क्लिक करतो, तुला दाखवतो मायक्रो फाईल कशी राहते. आणि ईडीची फाईल म्हणजे काय असतं, ईडीची फाईल म्हणजे काय राहतं की त्याच्यामध्ये इप्लॅनचा सर्व डाटाबेस राहतो. आता इप्लॅन हा पार्ट नंबर झाला ना, तर त्याच्यामध्ये मॅन्युअल, सर्टिफिकेट, ब्राउझर, त्याचा ड्रॉइंग कॅड फाईल राहते, त्याचा मायक्रो राहतो. म्हणजे एकदम पूर्ण सिम्बॉल. ईडीची फाईल भेटली की आपलं कामच झालं. आपलं बिल ऑफ मटेरियल असं 2 मिनिटात जनरेट होईल. कळलं? मग ईडीची फाईल आपल्याला लय रिक्वायर्ड आहे. पण हे काय केलंय, या प्रॉब्लेम काय केलाय या लोकांनी, ह्यांनी फक्त सिमेंटचीच टाईप ठेवलंय म्हणजे ईडीजी फाईलसाठी. मग ईडीजी फाईल आहे ना फक्त आपल्याला सिमेंटचीच भेटते, दुसऱ्या प्रोडक्टची भेटत नाही. तो एक प्रॉब्लेम आहे. मग आपल्या तात्पुरतं आपल्याला दाखवण्यासाठी आता मी तुला इप्लॅनचं जेवढे सिमेंटचं टाईप आहे तर सिमेंटचेच आपण
पार्ट असाइन बघू करून. ठीक आहे, म्हणजे सिमेंटचं पार्ट तुला इप्लॅनची एजी फाईल जर भेटली, ईडीची फाईल, तर सर्च करशील आणि मला सांगशील जर भेटली तर बाय डिफॉल्ट ईडीची फाईल. ठीक आहे ना? सांगतो तुला, हे काय एवढी गरज हो नाही, मी सांगेन हे कसं करायचं.